सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहतो, त्यावरती आपल्या प्रतिक्रिया देतो आणि कधी-कधी आपण त्या प्रतिक्रिया देत असताना कधी-कधी त्यामधून काही शिकतो सुद्धा। तर अशीच ही घटना घडली। या घटनेची हकीकत जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला फ्री आहे, काय पैसे वगैरे द्यावे लागत नाही। सबस्क्राइब केल्यानं आमचं मोटिवेशन, लाईक केल्यानं मोटिवेशन वाढतं। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आहे ती खरोखरच आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पडेल, कारण आत्ताच्या जमान्यामध्ये नवरा नवरी असू दे किंवा मुलगा मुलगी असू दे, कोणीही असू दे, त्यांना दुसरा माणूस किंवा दोघांच्या मध्ये तिसरा नको असतो। आपले मुलं, आपण नवरा बायको दोघंच बास आणि छोटी फॅमिली, सुखी फॅमिली असं त्यांचं स्वप्न असतं। आणि जरी मुलीला सासू सासरे असले तरी सुद्धा त्यांना कुठेतरी अनाथ आश्रमात ठेवावं किंवा कुठेतरी बाहेर ठेवावं असं त्यांची इच्छा असते, कारण त्यांना एकत्र राहायचं नसतं, फक्त नवरा मुलं आणि आपण फक्त राहायचं असतं। अशा प्रकारची मानसिकता असते। एखाद्या वेळी आईबाप चालतात मुलीचे, परंतु सासू सासरा नको हवा असतो। अशा प्रकारचा समाजामध्ये अनेक लोक, अनेक घरामध्ये असंच असतं। आणि सध्याचा एक ट्रेंड म्हटलं तरी पण काय हरकत नाही, कारण हा ट्रेंडच आहे। कारण या ट्रेंडनुसार सर्व ठिकाणी जे पाहिलं जातं त्याच पद्धतीने केलं जातं, कारण मुलीला आपलं फ्रीडम पाहिजे असतं। ते शिकलेले असल्यामुळे त्यांना प्रत्येकाला फ्रीडम हवं असतं आणि सासू सासरे असली की कुठेतरी दडपण आल्यासारखं त्यांना वाटतं। आणि यामुळे त्यांची लग्न करण्याआधीच इच्छा असते की आपण जर नवरा आणि फक्त आपण दोघं एकत्र राहणार असू तरच मी राहीन, किंवा माझी इच्छा आहे की सासू सासरे एकत्र नको, अशा प्रकारच्या अनेक मुलींच्या इच्छा असतात। पण कधी-कधी या सर्व गोष्टींचा त्यांना त्रास होतो। तर ही व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक घरामध्ये एक आजोबा आहेत, एक लहान बाळ आहे। घरामध्ये हीटर लावला आहे बादलीमध्ये, आणि बादलीमध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये हीटर ठेवलं आपल्याला पाहायला भेटतोय। हा हीटर जेव्हा ते बाळ पाहतं, ते बादली पाहतं पाण्याची भरलेली, त्या बादलीला हात लावण्यासाठी ते बाळ जातं। बाळ हातसुद्धा लावतं, परंतु पाण्यात हात बुडवणार एवढ्यातच त्या बाळाचे आजोबा पाहतात आणि पाहता क्षणी ते धावत जातात आणि आपल्या बाळाला बाहेर खेचतात। तेवढ्यातच पाण्याची बादली पलटी होते आणि पाणी खाली जातं। या सर्व गोष्टींचा आवाज होतो। तेवढ्यातच त्या बाळाची आई किचनमधून बाहेर येते, त्याचे वडील बाजूनही असतात, ते सुद्धा येतात। मग ते आजोबा नक्की काय घडला होता प्रकार हे सांगताना आपल्याला पाहायला भेटतात। म्हणूनच घरात वयस्कर व्यक्ती असणं किती गरजेचं आहे, किंवा एखादी नवरा बायकोच्या मध्ये दुसरा तिसरा कोणतरी व्यक्ती असणं किती महत्त्वाचं आहे। म्हणजेच घरातील सासू सासरे किंवा आजी आजोबा, मुलाचे आई वडील किंवा मुलीचे आई वडील दोघंही असणं किती गरजेचं आहे या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटतं। तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब करायचे पैसे लागत नाही, फ्रीमध्ये सबस्क्राइब तुम्ही करू शकता।